एकदा एका जंगलात एक खूप आळशी साप होता. तो छोट्या छोट्या प्राण्यांना फसवून खाऊन टाकायचा. बेडूक खाऊन किती दिवस झाले. आज कसंही करून बेडूक खावंच लागेल. काहीतरी मार्ग काढतो. जवळच्या एका तळ्यात खूप सारे बेडूक राहत होते. तिथूनच सापाचा प्रवास सुरू झाला. काहीच वेळाने तो बेडकाच्या जवळ पोहोचला. बापरे, साप! अरे मित्रांनो, तुम्ही असे उड्या मारून मारून कुठे जात आहात? घाबरायची काही गरज नाहीये. मी तुम्हाला काहीही त्रास देणार नाही. अरे आजकाल मी नॉनव्हेज नाही खात. मी आता पूर्णपणे सात्विक आणि शाकाहारी झालो आहे. हा, आम्हाला मूर्ख बनवायचा प्रयत्न करू नकोस. ही तुझी चाल तर नाहीये ना? नाही, मी तुमची मदत करायला आलो आहे. खरं बोलतोय मी. ते कसं काय? मी जेव्हा इथे येत होतो तेव्हा मला बेडूक पकडणारा भेटला. म्हणाला की मी तलावातून बेडूक पकडायला जातोय. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की तुम्ही सांभाळून राहा आणि आपला जीव वाचवा. सापाने जेव्हा बेडकांना हे सांगितलं तेव्हा त्यांना भीती वाटायला लागली आणि ते विचार करू लागले. या सापानी जे सांगितलं ते खरं असेल तर काय होईल? साप आम्हाला पकडायला येईल त्याआधी आम्हाला कुठेतरी जावं लागेल. पण आपण कुठे जायचं? जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल तर मी तुम्हाला एका सुरक्षित जागी पोहोचवेल. सापाचं बोलणं ऐकून बेडूक त्याच्यासोबत जायला निघाले. मी तर एक बेडूक खाणार होतो. इथे तर मला खूप सारे मिळाले. यांना मी सुरक्षित जागी पोहोचवतो म्हणून घेऊन आलो. पण यांना मी खाणार आहे यांना काहीच नाही माहिती. अरे साप दादा, हे तू काय बोलतोयस? अरे हे तर काहीच नाहीये. मला पक्क पकडून बसा. मी खूप जोरात धावणार आहे. यांना घेऊन गुफेच्या आत जातो. रस्त्यात एक गुफा बघून साप त्यात जाऊ लागला. मित्रा, तू या गुफेत का जातो आहेस? आपण इतक्या दुरून आलो आहोत, थोडा आराम करून जाऊ. अरे दादा, तिथे जाणं खतरनाक राहू शकतं. तुम्ही आता शांत राहा. आज जाऊन आराम करू आणि माझं पोटही भरून जाईल. अरे मला वाचवा, मला मारू नका. वाचवा वाचवा, मला मारू नका. बेडकाला खायला सापाने गुफेत नेलं. त्यात त्याला एक मुंगूस भेटलं. विश्वासघातकी सापाला हे माहिती नव्हतं की जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो स्वतः त्या खड्ड्यात पडतो.
हीच आहे भिंगोरी. मला भिंगोरीला जवळून पाहायचंय आई. तर त्यात काय आहे? या सुंदर भिंगोरीला मी आत्ता बोलवते. छोट्या भिंगोरी, जरा इकडे ये. माझ्या दोन्ही मुलांना तुला भेटायचंय. अच्छा, तुम्ही दोघं नीट बघून घ्या. भिंगोरी, तुझं घर कुठे आहे? ओ, कुठलं विशेष घर तर नाहीये. रात्री इथेच झाडाखाली बाकी सगळ्यांपासून लपून झोपून जाते मी. आणि आम्ही बेडूक पाण्यात अंडी देतो. अच्छा, आम्ही पण अशीच अंडी देतो. मग पाण्यात अंडी वाहून नाही जाणार का? नाही, आम्ही आमची अंडी थांबलेल्या पाण्यात देतो, म्हणून ती वाहून नाही जात. काल मी पण एक भिंगोरी पाहिली, पण ती दिसायला बिलकुल तुझ्यासारखी सुंदर नव्हती आणि तिचे पंख तुझ्यासारखे नव्हते की ती इतक्या उंच उडू शकेल. ओहो, हे कोण आहे? आणि जेव्हा मी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं ते धूळ आणि मातीत अंडी देत आहेत. ओ, आत्ता माझ्या लक्षात आलं. चला माझ्यासोबत, मी त्याचं घर दाखवते. पोन्नन बेडूक त्याच्या गावामध्ये दुष्काळ पडल्यामुळे आणि अन्न नसल्यामुळे दुसऱ्या गावाच्या शोधात निघाला. बेडकाने ऐकलं होतं की गावाला जातानाच्या दिशेला एक तळं लागतं जे कधीच सुकत नाही. मी कधीच चालतोय. मी तहानेने आता मरून जाईल. दूरवर एक बगीचा दिसल्यावर पोन्नन बेडूक आनंदात उड्या मारू लागला. अरे वा, ही जागा तर झाडांनी आणि फुलांनी भरली आहे. मला खात्री आहे कधीही न सुकणारं तळ इथेच आहे. पोन्नन बेडूक त्याचा थकवा विसरून त्या दिशेने लवकर चालू लागला. त्या तळ्यामध्ये काही सुंदर सुंदर मासोळ्या राहायच्या, पण त्या मासोळ्यांना त्यांच्या सुंदरतेचा खूपच अहंकार होता. मैत्रिणींनो, ज्या पद्धतीने काल तुम्ही त्या कावळ्याला घाबरवलं होतं ना, मला खूप आवडलंय. आपल्याला कोणा मित्राची गरज नाहीये, पण सगळे पुरेसे आहोत. हो हो, आम्हीच पुरेसे आहोत. शेवटी ही आमचीच तर जागा आहे. आपण इथे कोणाला येऊच नाही देऊ. अरे मित्रांनो, अशी उडी तर मारून बघा, खूप मजा येते. अरे मित्रांनो, ते बघा, एक बेडूक येत आहे. हे इकडे नाही, हा तर कुठे दुसरीकडेच चालला आहे. अरे नाही नाही, हा तर याच दिशेला येतोय. हा किती विचित्र दिसतोय. जर का हा याच दिशेला येत असेल तर आपण त्याला हकलायला हवं. मला विचित्र बेडकासारखे दिसणारे जीव बिलकुल नाही आवडत. येऊ द्या त्याला, आपण त्याला चांगला धडा शिकवून परत पाठवून देऊ. तोपर्यंत पोन्नन बेडूक तिथे पोहोचला होता आणि त्यावेळेस सगळ्या मासोळ्या कमळाच्या झाडाच्या मागे लपल्या. पोन्नन बेडूक तळ्यात उतरून पोट भरेपर्यंत पाणी प्यायला. हो, मी तर तृप्त झालो. तू कोण आहेस? ऐकू नाही आलं का? कोण आहे तू? इथे का बरं आलाय? हा आमचा तलाव आहे. हाय मित्रांनो, मी पुन्नन. मी खूप दुरून आलोय. मी इथे पाणी पाहिलं आणि मला खूप तहान लागली होती, म्हणून मी इथे आलो. याचा अर्थ या तलावात अजून कोणी पण येऊ शकतं का? इथे फक्त आमच्यासाठी अन्न आणि पाणी आहे. आम्ही हे असंच कोणालाही नाही देऊ शकत. चालला जा इथनं. अरे तुम्ही असं का बोलता? मी दुसरीकडे कुठे जाऊ? मला दुसरी कुठलीच जागा माहिती नाहीये.
बरं होईल जर तू लवकर निघून जाशील. तू स्वच्छ पण नाहीयेस आणि खराब दिसतोस. शी, तुला बघून मला कसं तरी होतंय. जा तू, लवकर जा इथून. तुम्ही माझ्यावर अशी बंदी घालू नका. तुम्ही मला तुमचा मित्र नाही बनवू शकत का? शी, तुला आम्ही आमचा मित्र बनवू? शी, जरा आमच्याकडे बघ तू. या पृथ्वीवर आम्ही सगळ्यात सुंदर आहोत. बघ आमच्याकडे, आमची सुंदरता बघ. आम्ही तुला घेऊ. तू इतका खराब दिसतोस, आम्ही तुझ्या सोबत राहू. शी शी, कुरूप बेडूक. मैत्रिणींनो, या मूर्खाची इच्छा तर बघा. याला आपल्या सोबत मैत्री करायची आहे. वाह, काय इच्छा आहे. पुढल्या दिवशी पोन्नन बेडूक पुन्हा एकदा तळ्यापाशी मासोळ्यांसोबत मैत्री करायला आला. अरे, तू तर किती आगाऊ आहेस. आम्ही तुला नाही म्हटल्यावर पण तुझी हिम्मत कशी झाली या तलावाकडे परत यायची? अरे, मी तर या तळ्यात फक्त पाणी पिण्यासाठी यायचा विचार करतोय. आतमध्ये नाही येणार. तुम्हाला काही त्रास न देता चुपचाप पाणी पिऊन इथून निघून जाईल. तुला पाणी नाही मिळणार. निघून जा इथून. मला सुद्धा पाणी पिण्याचा अधिकार आहे. तू आमच्यासोबत हक्कांबद्दल बोलतोस? लगेच निघून जा इथून. एक कासव तळ्याच्या दुसऱ्या पाळीला बसून हे सगळं बघत होता. तळ्यामध्ये उतरायला नाही मिळाल्यामुळे नाराज झालेल्या बेडकाला जाताना बघून कासव मासोळ्यांपाशी आला. तुम्ही त्याला या तळ्यात प्रवेश का नाही करू देत? आम्ही त्याला हटकून लावलं. तळ्यामध्ये राहण्याची परमिशन आम्ही त्याला नाही देऊ शकत. आपण किती सुंदर आहोत. तो बेडूक तर किती बिनकामाचा आहे. तो किती विचित्र दिसतो. छी. हे बघा, कोणाच्या रूप आणि सौंदर्यावर कोणाला कमी लेखायचं नसतं, कळलं? आम्ही सगळे पुरेसे आहोत. तुम्हाला माहितीये का, एकदा एका छोट्याशा उंदराने एका मोठ्या सिंहाला एका शिकाऱ्यापासून वाचवलं. म्हणून आकार, सौंदर्य आणि रूप यावर कोणाला कमी लेखू नये. मग काय झालं? जे सांगायचं होतं ते मी बोललो. बस इतकंच. अनुभव मोठा गुरु असतो. तू आमच्या तलावातलं पाणी काय प्यालास? आम्हाला सल्ले द्यायला आलास? बघा, तुम्ही जसा विचार करता तसं नाहीये. पाण्याची तर सगळीकडे कमतरता आहे. आमच्याकडे तर पाणी आहे. हे आपलं भाग्यच आहे की इथे आताही पाणी आहे. पण कुठल्याही क्षणी हे तळं पण आटू शकतं. इकडलं पाणी तर मुळीच नाही आटणार. जरा विचार करून बघा, जर हे तळं आटलं तर तुम्ही काय कराल? हा कासव किती बावळट आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे? तुम्ही सगळ्या फक्त पाण्यात जगू शकता, पण तो बेडूक जमिनीवरही जगतो आणि पाण्यातही तसाच जगू शकतो. म्हणून त्याला कमी लेखू नका. त्या कासवाचं म्हणणं तुम्ही ऐकलं का? हा तर आपल्यालाच सल्ले द्यायला निघाला होता. हो हो, आपल्या दयेनी पाणी पिल्याच्या नंतरही हा कासव किती अहंकारी आहे. अशाच एके दिवशी एक मच्छीमार त्या तळ्यापाशी आला. अरे अरे थांबा, ते नका खाऊ. हा धोका आहे. हा तुम्हाला पकडायला टाकलेला काटा आहे. तू इतका विचित्र असूनही तुझी इथे येण्याची हिम्मत कशी काय झाली? आता पटकन या तलावात निघ. आपण गेल्यानंतर त्याला खायचं असेल ते. अरे थांबा थांबा, नका खाऊ. यात धोका आहे. अरे अरे, जर आम्ही याला पकडून घेतलं असतं तर? हो, हे धोकादायक होतं. तू आम्हाला माफ करू शकशील का? आम्ही तुझी खूप मजा घेतली, तरी पण आमच्यावर राग न धरता तू आमचे प्राण वाचवलेस. बेडूक दादा, आतापासून तू आमचा सगळ्यात चांगला मित्र झालास. तुला जितका वेळ या तलावात राहायचं आहे तू राहू शकतो.
आज आपली एक्झाम आहे. तुझा अभ्यास झाला का? माझा तर काहीच अभ्यास नाही झाला. खोटं नको बोलू, मला सगळं माहितीये. अट्टूचा सगळा अभ्यास झाला असेल. नाही, माझा खरंच काहीच अभ्यास नाही झाला. हीच गोष्ट तू मागच्या परीक्षेच्या वेळेस पण म्हणाला होतास आणि त्या परीक्षेत तू पहिला आलास. ते तर माझं नशीब चांगलं होतं. मी तेव्हा पण अभ्यास नव्हता केला आणि मी आता पण अभ्यास नाही केलाय. ठीक आहे ठीक आहे, बघ आपण शाळेत पोहोचलो. तुम्ही इतक्या उशिरा का आला आहात? इथे येता येता एका मोठ्या सापानी मला पकडून घेतलं आणि मला खाण्यासाठी येत होता. खोटं नको बोलू अट्टू. मी का खोटं बोलू? मी खरंच बोलतोय. हवं तर चेम्मीला विचारून घे. अरे देवा, किती खोटं. अरे अट्टू, हळू चाल, रस्त्यात साप असू शकतील. मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला सापाने चावलं. साप नाही अट्टू, तो तर जंगली वेल आहे. अरे पण तिथून तुझी सुटका कशी झाली? त्या आम्ही कसे सुटलो. मी खूप हिमतीने पायाला पकडलेल्या सापाला काढून दूर जंगलात फेकून दिलं. काही पण तो अजिबात जंगली साप नव्हता, तो तर जंगली वेल होता. किती खोटं बोलतो आहेस तू. हे खूप चुकीचं आहे. अरे अरे, शेम शेम. अरे अरे, शेम शेम. कसला गोंधळ चाललाय मुलांनो? आपल्या जागेवर बसा बरं. काय मग, परीक्षेसाठी तयार आहात तुम्ही सगळे? हो टीचर. अरे तिकडेच थांब. तुला दिसत नाहीये का की मी इथे उभी आहे? आधी तू ते खाऊन घे. टीचर, तो पेटूराम तर खादडच आहे. हा ठीक आहे, अजून वेळ वाया नका घालवू. आज तुमची तोंडी परीक्षा होईल. सगळे तयार आहात ना? पहिला प्रश्न, जंगलातला सगळ्यात सुंदर गायक कोण आहे? किट्टू सांगेल. कोण आहे? कावळा. कावळा. टीचर, कावळा. चूक. मला सांगा, बरोबर उत्तर कोण देईल? मी सांगेल टीचर. हा सांग अट्टू. कोकिळा. कोकिळा सगळ्यात छान गाते. शाबाश, एकदम बरोबर. चीटर. पुढचा प्रश्न, जंगलाचा राजा कोण आहे? चिम्मी सांगेल. नाही माहिती टीचर. कोण सांगेल मला? बरं, तू सांग. सिंह. खूप छान. पुढचा प्रश्न, मला सांगा, पक्ष्यांमधून सगळ्यात छान कोण नाचतं? पुन्नम सांगेल. टीचर, मोर. अरे ये, तुम्ही का लेट आहात? ठीक आहे, ये आत. अरे इथे नको बसू, जा दुसरीकडे बस. तुझी संगत बिलकुल पण चांगली नाहीये. इकडे ये, इकडे बस. पुन्नम, कोल्ह्याबरोबर मैत्री करू नकोस. अरे मित्रा, आपण सगळे लोक इथेच तर राहतो. इथे कोणी अनोळखी नाहीये. मला जे वाटलं ते मी बोललो. पुन्नम बरोबर बोलतो. स्वार्थी लोकांची मैत्री करण्यापेक्षा इतर लोकांची मैत्री केलेली बरी आहे. मुलांनो, छोट्या कोल्ह्याच्या प्रती तुमची मैत्री पाहून मला खूप आनंद झाला. पण मला सांगा, तुम्ही सगळे अट्टू सस्यापासून दूर का बरं गेला आहात? जे लोक आमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी आम्ही कशी मैत्री करू? अशा लोकांसोबत आम्ही मैत्री का करू जे आमच्याशी खोटं बोलतात? आम्ही त्या लोकांसोबत मैत्री का करू जे नेहमी स्वतःचाच विचार करतात? मला नाही माहिती की तुम्हा सगळ्यांमध्ये काय झालंय, पण मी एक गोष्ट नक्की सांगते की सगळ्यांना नेहमी सोबत धरून चालायचं असतं, पण कोणालाही दूर न करता. आपली चूक झाल्यावर आपल्या मित्रांनी आपल्याला सुधारायला हवं.
आम्ही प्रयत्न करू टीचर. हो टीचर, आम्ही अट्टूला आता दूर नाही करणार.